तर घरातल्या सर्व महिलांना ना रोज सकाळ संध्याकाळ एकच प्रश्न पडतो की आज भाजीला काय बनवायचं. भाजी तर असते, पण कधी कधी काय होतं की प्रत्येकाला ना काही आवडीनिवडी असतात. तर मला ही भाजी नको, ती भाजी नको असं म्हणता म्हणता काय भाजी बनवावं समजत नाही. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात, त्याला अनुसरून कोणती भाजी बनवावं सुचत नाही. तर आज मी ही भाजी बनवणार आहे. माझ्याकडे भाज्या तर अवेलेबल आहेत, पण म्हटलं चला आज थोडं वेगळं ट्राय करावं. तर 1 वाटी बेसन घेतलं, भरपूर यामध्ये कांदे टाकले बारीक चिरलेले, तिखट मीठ हळद, थोडं जिरा टाकलं, धने पावडर, जिरे पावडर, छान असं थोडं पाणी टाकून बॅटर तयार केलं घट्टसर. हे बघा, आता हे बॅटर आपण साईडला ठेवूया. कढईमध्ये तेल गरम केलं, 2 तेजपत्ते, 1 चमच जिरा आणि त्यानंतर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकल्या. त्यानंतर एक वाटण केलेलं आहे, कांदे, टमाटर, अद्रक, लसूण, शेंगदाणे आणि थोडं खोबरं टाकलं. याचं एक वाटण तयार केलं, हे सुद्धा तेलात परतून घेतलं. थोडं हिंग टाकलं, तिखट मीठ हळद टाकायचं, धने जिरे पावडर टाकायची, गरम मसाला, आपले जे बेसिक मसाले असतात ना तेच टाकायचे चवीनुसार. आणि थोडं तिखट टाकलं. आता हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत त्यामुळे तिखट थोडं कमी टाकायचं. सर्व छान असं मिक्स करून घेतलं. आता यामध्ये टाकायचं 1 ते 1.5 ग्लास पाणी. त्यानंतर हे पाणी टाकल्यानंतर ना या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची. हे बघा, ह्या फोडणीला मस्त उकळी आलेली आहे. आता आपण जे बॅटर तयार केलेलं आहे ना, हे बघा, या बॅटरचे ना आपण छोटे छोटे इथे वड्या टाकणार आहोत. हे बघा, एकदम मोठ्या नाही टाकायच्या, छोट्या छोट्या टाकायच्या, म्हणजे त्यानं छान अशा या फोडणीमध्ये शिजतात. तर आपण चला आता ह्या वड्या टाकून द्यायच्या आहेत. वड्या टाकल्यानंतर ना आपल्याला मीडियम फ्लेमवर ह्या शिजवून घ्यायच्या आहेत जवळपास 5 मिनटं. 5 मिनटामध्ये ना ही भाजी तयार होऊन जाते. तर हे बघा, मस्त आपली इथे बेसन डुबूक वड्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही कधी ही भाजी ट्राय केली होती का, किंवा कोणाला माहिती होती का, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कशी वाटली ही भाजीची रेसिपी ते सुद्धा कमेंट करून सांगा. आवडली असल्यास ना लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी पटकन सबस्क्राईब करा. हे बघा, मस्त आपली इथे भाजी तयार झाली. आणि ही भाजी ना सगळ्यांना आवडली, खरं सांगते. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. चला बाय बाय, भेटूया पुन्हा एका रेसिपीमध्ये. तेव्हापर्यंत नक्की ट्राय करा ही भाजी, खूप आवडेल तुम्हाला. चला बाय बाय.